हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो चेक. तर जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र आपण पाहतोय द्वितीय फेरीतील एक मोठी मॅच करो या मरो अशी मॅच आहे. डू और डाय अशी मॅच आहे. अंबानी विरुद्ध घाटवण असा सामना. पंचांचा सिग्नल ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा किती मिळणार? यस डिपेंडेंटली 4 धावा. चौकार आलाय शशिकांत भगत यांच्या बॅट मधून. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलेलं आहे. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून तंत्र शुद्ध फटकेबाजी शशिकांत भगत यांच्या बॅट मधून आज आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील त्यांनी सुरुवात चौकारानेच केली होती आणि याही मॅचची सुरुवात त्यांनी चौकारानेच केलेली आहे. आणि शशिकांत भगत या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना पाहायला मिळत आहे. कुलदीप शेडगे यांच्यावरती चढवलेला हल्ला पाहायला मिळालेला आहे. बॉल क्रमांक 2 घेऊन कुलदीप पुन्हा एकदा निघालेत ओव्हर द विकेटने. या बॉलला फक्त हलक्या त्याने पुश केलंय. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं. फेकी मी म्हणेन डायरेक्ट हिट केला असता, गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल रिलीज केला असता तर नक्कीच इथे विकेटचं पतन झालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाहीये आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. एक धाव मिळालेली आहेत आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 5 धावा. शशिकांत भगत यांच्या माध्यमातून आपल्याला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. खरं तर चांगल्या बॉलला त्यांनी सन्मान दिलाय. खराब बॉलवरती खरगोश समाचार देखील घेतलेला आहे. आखू टप्प्याचा बॉल हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक परंतु इनफिल्डच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. एका धावेचं रूपांतर त्यांनी दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेंच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 7 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. कुलदीप शेडगे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत अंबानी टीमचे आणि पॉवर प्लेचा षटक आहे ते त्यांनी त्यांच्या खांद्यावरती सोपवलेलं आहे. सुनील बादापुरी कॅप्टन यांनी आणि पहिल्याच बॉल पासून आक्रमण करायला सुरुवात केली. हाय बॉल चांगला आहे त्याला डीप मिड विकेट रिजन मध्ये वळवला आहे. केतन शेडगे बॉल पर्यंत येतील. एक टप्पा बॉलला पकडतील. फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त झाली आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 8 या अंकावरती. करो या मरो अशी लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाठीमागच्या मॅचचा जाहीर करूया. विकी चोरगे यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या अष्टपैलू खेळी त्यांनी साकारली. ही बॉल सुरेख आहे परंतु पंचांनी कळवलंय की हा वाईड बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 9 धावा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण विकी चोरगे यांना बहाल करतोय. आकर्षक टी शर्ट आहे आणि ते टी शर्ट आम्हाला आदरणीय श्री कल्पेश दादा देवरे यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलेला आहे. आणि हा बॉल पहा अगदी शशिकांत भगतच्या बॅटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर त्याचा कार्यक्रम केलाय. वेळ जाऊन देतो हा शशिकांत भगत. वेळ आल्यानंतर मात्र तो ठोकतो. तो ठोकत नाही तर तोडतो आणि मैदानाच्या आतमध्ये शशिकांत भगत काय अफलातून बॅटिंग करतोय. खरं तर फ्रेंड्स NA वॉरियर्स टीमचे संघमालक नितीन बादापुरे आणि अमोल तरडे या 2 संघ मालकांची नजर अक्षरशः शशिकांत भगत यांच्यावरती असेल. कारण फ्रेंड्स NA वॉरियर्स या टीमचा तो चॉईस खेळाडू आहे आणि आज मी म्हणेन शशिकांत भगत चांगल्या पद्धतीने फॉर्म मध्ये आहेत आणि आज मात्र प्रेक्षकांना त्यांनी खुश केलंय, प्रभावित केलंय. जो शशिकांत भगत खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये अवतरलाय ना प्रत्येक गोलंदाजांवरती तुटून पडतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती. याही मॅच मध्ये त्यांनी चांगली कामगिरी करायला सुरुवात केली. डावाची सुरुवात त्यांनी चांगल्या प्रकारे केलेली आहे. संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. कुलदीप शेडगे यांच्यावरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केली. पुन्हा एकदा कुलदीप तयार होतोय. पुढे आले व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवले शेप झोन मध्ये. एक धाव कंप्लीट केले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाअखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल 16 धावा.
बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये शशिकांत भगत यांनी एक चौकार आणि एक षटकाराच्या साह्याने 11 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय आणि विकी भगतने एक दुहेरी धाव आणि एक एकेरी धाव अशा 3 धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिलेले आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये साहिल जाधव गोलंदाजीच्या रनवेवरती येऊन उभे राहिलेले आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत शशिकांत भगत, जो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं 16 धावा धावफलकावरती आहेत. जो इन्फॉर्म झालाय, टच मध्ये आहे आणि लय मध्ये असताना त्यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग केले. डिफेंडली मोठे मोठे षटकार त्यांनी ठोकलेले आहेत आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. पहिला बॉल घेऊन ओव्हर क्रमांक 2 मधील पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या रिकाम्या जागा होत्या त्या रिकाम्या जागा त्यांनी भरून काढलेल्या आहेत आणि 16 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी त्यांनी दिलाय. बॉल क्रमांक 1 दुसऱ्या ओव्हर मधील फुलटॉसचा बॉल होता. मेजवानी होती परंतु मेजवानीचा फायदा घेता आलेला नाहीये. शशिकांत भगत यांना 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेची जोखीम घेतले आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. थोडासा उशीर झाला, मी म्हणेन गडबड झाली बॉल पकडताना आणि त्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दोन्ही बॅटर कडून पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन निघालेत साहिल जाधव. फुलटॉसचा बॉल, याही वेळेला मेजवानीचा फायदा घेता आलेला नाहीये. वारंवार फुलटॉस बॉल टाकले जात आहेत शशिकांत भगत यांना, परंतु शॉर्ट सिलेक्शन वरती ते नाराज असतील कारण बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेता येत नाहीये, जास्तीचा संपर्क होत नाहीये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 फुलटॉस बॉल टाकले होते परंतु 2 फुलटॉस बॉल वरती जास्तीचा समाचार घेता आलेला नाहीये. विकी आहेत स्ट्राईक एंडला. छोटा पॅक बडा धमाका, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत. यश शेडगे, यशने पकडलाय कॅच आणि पहिला गडी कोसळलाय घाटवण टीमचा फलंदाज विकी भगत. बॅक टू द आउट. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन धावा आल्या होत्या घाटवण टीम साठी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावांना लगाम लावलाय, धावांना मात्र गोठवलंय, धावांना कात्री लावले आणि मैदानाच्या आतमध्ये आता धावफलक कमी गतीने पुढे जाताना पाहायला मिळतंय. साहिल जाधवने 1 विकेट मिळवले आणि 1 विकेट मिळवल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय गणेश भगत. याही नावाची चर्चा सातत्यपूर्वक कासपटा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती राहिलेली आहे. बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये खूप चांगला खेळ त्यांनी साकारला आतापर्यंत, परंतु या मॅच मध्ये त्यांच्या चांगल्या खेळाचं सादरीकरण करावं लागेल कारण जिंदगी में पीछे देखेगो तो अनुभव मिलेगा, जिंदगी में आगे देखेगो तो आशा मिलेगी, लेकिन अगर भीतर देखेगो तो आत्मविश्वास मिलेगा. स्वतःकडे पाहिल्यानंतर आत्मविश्वास वाढला जातो आणि त्याच आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल गणेशला. फुलटॉसचा बॉल आहे, तो देखील मिस टायमिंग स्ट्रोक. यश शेडगे आपल्या स्टाईलने आणखीन एक कॅच पकडतोय. लागोपाठ 2 कॅच पकडलेले आहेत यश शेडगे यांनी आणि लागोपाठचा दुसरा धक्का घाटवण टीमला गणेश भगत च्या रूपाने. फलंदाज बाद. चलते रहते. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर जसा फलंदाज आला तसा फलंदाज माघारी देखील गेला. गोल्डन डकचा शिकार देखील ठरलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना तर आशेचा किरण म्हणून गणेश भगत मैदानाच्या आतमध्ये आला होता घाटवण टीम साठी, परंतु आशेचा किरण मावळलाय, जास्त काही करू शकला नाही या मॅच मध्ये. लवकर बाद झाले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ओमकार आलेले आहेत. याही बॉल वरती विकेट हॅट्रिकची संधी चालून आली होती, परंतु सोमनाथ यांनी मात्र खूप मोठी चुकी केली. कॅच पकडले असते तर विकेट हॅट्रिक संपादित झाले असते आणि गोलंदाज साहिल जाधवला 500 रुपयाचा इनाम देखील मिळाला असता, परंतु तसं घडलं नाहीये. मी कौतुक करेन साहिल जाधव या खेळाडूचं. काय त्यांनी गोलंदाजी केले, कमबॅक जरूर केलंय अंबानी टीम साठी आणि आतापर्यंत त्यांनी 5 बॉल टाकलेले आहेत आणि 5 बॉलच्या पाठीमागे 2 विकेट्स मिळवत असताना 5 धावा देखील खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या कुलदीपने.
खोलवर टप्प्याचा बॉल वाईडिश यॉर्कर बॉल टाकलाय. शेवटचा बॉल भन्नाट वेगाने रिलीज केलाय. शेवटचा बॉल आलेला आहे डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेर धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. खूप वेगाने गाडी चालली होती घाटवण टीमची, परंतु त्या वेगाला कुठेतरी ब्रेक लावलाय आणि त्या ब्रेक लावणाऱ्याचं काम आहे तो म्हणजे साहिल जाधव. असं म्हटलं जाताना चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंशकार से लड़ते रहो सबेरा जरूर खिलेगा, जब ठान लिया है मंजिल पर जाना तो रास्ता जरूर मिलेगा. मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधवने काय वाखडण्याजोगे गोलंदाजी केले. अफलातून कामगिरी करत असताना ज्या वेगाने घाटवण गावची गाडी चालली होती पुढे मेगा हायवेला लागल्यानंतर, परंतु मेगा हायवेला जाताना स्पीड ब्रेकर कोणी टाकलेत तर त्याचं नाव आहे साहिल जाधव, गाव आहे अंबानी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत घाटवण टीमकडे आणि 6 बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आलेला आहे यश शेडगे, ज्याला टेनिस बॉलचा आणि लेदर बॉलचा अनुभव आहे असा खेळाडू यश शेडगे. डावकुरे हाताचा हा गोलंदाज आहे. कमी वेळेमध्ये याही नावाची चर्चा सातत्यपूर्वक राहिले कासपठार टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. तोच खेळाडू. ओहो, पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. काय लाईन होती, काय लेंथ होती. अफलातून गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा, भेदक मारा, लाईन लेंथ चांगली जुळून आली. आम्ही सातत्याने सांगत आलोय बाहुबली पिक्चर मध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या खेळामध्ये अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे आणि तो अचूक टप्पा पहिल्याच बॉलवरती यश शेडगेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. परंतु यावेळेला ऑन साइडला फटका वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, केलाय. जोखीम घेतली, घ्यावी लागते आणि इथे मात्र यस पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन होत असताना फलंदाज ओमकार देखील धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी जाईल. आणखीन एका विकेटचं पतन, एक विकेट देखील मिळेल अंबानीला आणि एक धाव देखील मिळेल घाटवण टीमला. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 22 या अंकावरती. त्याचबरोबर रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 4 मध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय श्री निलेश दादा देवरे साहेब मुंबई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, स्थानपन्न व्हावं आणि या मॅचचा आनंद घ्यावा. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. फटका चांगला आहे परंतु यावेळेला एलिव्हेशन फसलंय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. आणखीन 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बॅट्स मधून 2 मोठे फटके आले नाहीयेत परंतु सिंगल डबल धाव घेऊन मात्र धावफलकाला चालना निर्माण केली जाते. धावफलक पुढे घेऊन जाण्याचा सातत्यपूर्वक प्रयत्न केला जातोय आणि तो करावा लागणार आहे. तुमच्या बॅट मधून जर मोठे फटके येत नसतील तर. हा देखील स्विंग अँड मिस, चांगला बॉल. अगदी यश शेडगे यांनी प्रभावित केले. मित्रांनो, यश शेडगे यांची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. उदयमुख खेळाडू आहे, युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. सुनील बादापुरे यांच्या तालमीतील हा शिकलेला खेळाडू आज प्रभावित करतोय. आणि सातारा मध्ये जर आपण सातत्यपूर्वक पाहिलं ना तर शाहू स्टेडियम मध्ये हा खेळाडू भूषण गोळे यांच्या नेतृत्वाखाली देखील लेदर बॉलचे धडे घेताना पाहायला मिळतोय. बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा, गोलंदाजाची कमाल, विकेट किपरची धमाल, सर्व गोष्टी जुळून आल्या. आणखीन एका विकेटचं पतन, यश शेडगेने मिळवले विकेट. फलंदाज शशिकांत भगत माघारी जाताना पाहायला मिळत आहेत. ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये चौकार आणि षटकार ठोकले, डावाची सुरुवात चांगली करून दिली होती, त्याच खेळाडूला मात्र यशने माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त करून दिलंय अंबानी टीमला. 24 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. डावकुरे हाताचा हा फलंदाज आहे आणि शेवटचा बॉल असेल. यानंतरची मॅच आहे सेमीफायनल क्रमांक 1 शिवतेज पारांबे विरुद्ध वीर मराठा वॉरियर्स बोरणे. या 2 टीमच्या दरम्यान मी विनंती करतोय की आपण या. फटका चांगला आहे, गॅप मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक तिथे नसेल, बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आल्या पावली ठोकलाय चौकार.
पट्ट्या आहे घाटवणचा, नाव आहे संकेत भगत. शेवटच्या बॉल वरती मी म्हणेन आलेला आहे तो चौकार, आणि हा चौकार आलाय ना तो आत्मविश्वास वाढवणारा चौकार असेल आणि नवीन आशा पल्लवित करणारा हा चौकार असेल. 18 बॉलच्या पाठीमागे आता 29 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे अंबानी टीमला हा सामना जिंकण्यासाठी. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. सेमीफायनल क्रमांक 1 तर इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करूया. सेमीफायनल क्रमांक 1 एका बाजूला शिवतेज पारांबे, त्यांच्या विरुद्ध वीर मराठा वॉरियर्स बोरणे. या दोन टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस, आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय श्री निलेश दादा देवरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा कॉइन स्पिन करूया. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये अ गट मधून शिवतेज पारांबे आणि वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमने उल्लेखनीय खेळ केलेला आहे, आणि म्हणूनच तो सेमीफायनलचा सामना खेळेल. 3 षटकांचा हा सामना असेल. कॉल कोण देणार? शिवतेज पारांबे टीमचे कॅप्टन सागर शेडगे कॉल करतील. कॉइन स्पिन दहिवड असा कॉल केलेला आहे, आणि इथे मात्र 2025 असा कॉल आलाय. टॉस जिंकलेला आहे वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार हा 3 षटकांचा सामना आहे. या सीझनची सुरुवात तुम्ही जिंकले, ट्रॉफी घेऊन गेला तुमच्या गावामध्ये. पुन्हा एक आकर्षक ट्रॉफी घेऊन जाण्याचा चान्स तुमच्याकडे आलाय. मानस काय असेल आणि किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? त्यांना 30 पर्यंत थांबवणार आम्ही. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन खूप छान आहे आणि ग्राउंड तर आयोजनापेक्षाच खूप छान आहे. थँक्यू सो मच. आयोजन खूप छान आहे आणि मैदान देखील खूप छान आहे, हे त्यांचा उल्लेख आहे. सागर शेडगे, खूप दिवसानंतर मी म्हणेन तुम्ही ट्रॉफीमध्ये आलेला आहात. ट्रॉफी तुमच्या गावामध्ये जाणार याच्यामध्ये ती मात्र शंका नाही आहे. इथेपर्यंत पोहोचलेला आहे. कोणत्या ट्रॉफीवरती नजर असेल? आमची प्रथमतः फर्स्ट ट्रॉफीवरच नजर असणार आहे, कारण की ह्या 1-2 वर्ष आमच्यासाठी खूप खराब गेलेत, पण आता आम्ही 1 नंबरसाठीच खेळू. बॅटिंग करणार आहात, कितीपर्यंत मजल मारू शकाल? जास्तीत जास्त 50-60 करू. नक्कीच 3 षटकामध्ये 50 ते 60 धावांचे तुम्ही मजल मारण्याचा नक्की प्रयत्न कराल. दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. ऑल द बेस्ट. टॉस मध्ये काय घडलं मित्रांनो? टॉस जिंकलेला आहे वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय शिवतेज पारंबे या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय, खेळताय रॉयल क्रिकेट क्लब दहिवड व नव तरुण क्रांती मंडळ दहिवड आयोजित रॉयल चषक 2025 पर्व क्रमांक 4 चा दैदिप्यमान सोहळा. पूर्वार्ध खेळ समाप्त झालेला आहे. घाटवण संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना 28 धावा बनवलेत आणि 29 धावांचं लक्ष्य असेल अंबानी टीम समोर, आणि अंबानी संघ 29 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. ह्या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील आणि कशा पद्धतीने ह्या धावा डिपेंड केल्या जातील हे सांगणं मी थांबवतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा कास पठार टेनिस क्रिकेटचा एक गोड आवाज सचिनजी शेडगे सर यांच्या वाणीतून. या मॅचची कहाणी ऐकूया. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा रॉयल चषक 2025 चा थरार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच महागुरु. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा प्राणी योग्याचा मूल कैलासाचा ऐसा राजा. शिवरायांना वंदन करतो आणि या संध्याच्या सत्रामधील ही मॅच देखील आपल्याला एन्जॉय करताना पाहायला मिळेल. 29 धावाचा टार्गेट चेस करणारी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरगा बसला गेला. इनफिल्ड मध्ये काय सुरक्षित रक्षण. ज्या खेळाडूच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती चौकार आला त्याने नक्कीच या सामन्यामध्ये सुरगा बसला गेला. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्या चेंडूच्या पाठीमागे आली एक धाव.
सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये 29 धावाचा चिरफाड करणारी सलामीर जोडी, एका बाजूला मोटू तो दुसऱ्या बाजूला पतलू, अर्थात कुलदीप शेडगे सर तो दुसऱ्या बाजूला केतन शेडगे सर आपल्याला पाहायला मिळतात. इथे इनफिल्डला भेटला, तिथे झेल घेण्याची नामी संधी होती, प्रयत्न राहिला पुरा आणि पाहतोय आपण क्षेत्ररक्षणाने केलाय काम पुरा. इथे तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न घेता होणार नाही आणि ते चेंडू फक्त 2 धावा देऊन जाईल. आता 29 धावा, स्वप्न कोणाचं पूर्ण होणार? खऱ्या अर्थानं टीम घाटवन संघ तो असेल ज्या संघाने खऱ्या अर्थानं गेले 7-8 वर्ष मेहनत करतोय, तो संघ आपले स्वप्न पूर्ण करणार की या क्षणाला पाहतो आपण अंबानी टीम पुढील फेरीमध्ये जाणार. इथे पाहता आपण ऑनसाइडला फटका खेळायचा होता परंतु तिथे मानस दाखवला नाही. मित्र म्हणे चेंडू कुठेतरी अंगाला ब्रश करून गेला की काय आणि डॉट चेंडू आला गेलाय, तो म्हणजे बॅट्समन कुलदीप शेडगे सरांच्या माध्यमातून. 29 धावांचा शिरफाड करायचा असेल तर तुम्हाला इथून पुढे पहिल्या बॉलच्या षटकामध्ये भरपूर समाचार घ्यावा लागेल, तो म्हणजे टीम अर्थातच अंबानी टीम्सला. पुढचा चेंडू शशिकांतची भगत यांचा, इथे स्विंग अँड मिस, पाहतच राहिला आणि पाहतच राहिला. कुलदीप शेडगे सर मैदानाच्या आतमध्ये जणू काही लाजाळू खेळाडू, तू काय मारूच नकोस अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. बॅट दिली त्या बॅटचा बोलबाला इथे ठेवायचा राहील तरच पुढील मध्ये फेरीमध्ये प्रवेश करणार. इथे दिशा खराब पाहायला मिळते. शशिकांत भगत यांचा आलेला हा चेंडू आपल्याला वाईड, WD वाईडचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या पाहायला मिळते 4, बिनबाद 4 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता 29 धावा तुम्हाला रोखायच्या असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट्स आणि मी तर म्हणेन विकेट्स कॅरी कराव्याच लागतील. इथे फटका जरूर आलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षणला जवाब, अफलातून अमानवीय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला विकी यांच्या माध्यमातून. सूर गवसला गेला जणू काय मी तर म्हणेन आज घाटवन टीम्स जणू काही डगाड मधून स्वतःशी मनाशी ठाणले गेले की 7-8 वर्षाचा केलेला प्रवास, आज आमचा इथून प्रवास फक्त प्रवास राहिला जाणार नाही तर त्यामागची मेहनत आज आम्ही ते सत्यात उतरवणार. तीच मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळते टीम घाटवन. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे मी अगोदरच म्हटलं होता मंकड विकेटचा प्रयत्न केला, शशिकांत भगत याच्यासाठीच गणले जातात. विकेट साळी टी ट्रॅप रचायचा होता, मी तर म्हणे जणू काही काजू बदाम खाल्लेत की काय शशिकांत भगत यांनी, परंतु आता निकाल कोणत्या बाजूने लागेल. मंकड विकेटचा प्रयत्न केलाय, पंचांच्या माध्यमातून सल्ला मसलत विचार विनिमय केला जातोय आणि पंचांच्या माध्यमातून फिंगर रोल ओयुडी आउटचा इशारा. यालाच म्हणतात ज्याचं पडतं टक्कल त्याला मोकळ टक्कल. इथं अक्कल दाखवली गेली शशिकांतजी भगत यांनी आणि एने वॉरियर्सचे सर्वेसर्वा नितीनजी बादापुरे आणि पाहतोय आपण दुसऱ्या बाजूला अमोलजी तरडे साहेब देखील खुश असतील की मी तर म्हणेन या खेळाडूला बोली लावली आणि माझ्या टीम मध्ये चॉईस प्लेअर काय घेतला. आयटम चिकना होता परंतु कामाचा होता. आता कामाचा राहिला गेला तो म्हणजे शशिकांतजी भगत. सस्तात बाद झाला मी तर म्हणेन कुलदीप शेडगे सर मैदानाच्या बाहेर, परंतु मैदानाच्या आतमध्ये आलाय यंग टॅलेंट भूषण दादा गोळेंच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा खेळाडू. आज मी तर म्हणेन आपल्या सुनील दादा बारापुरे, सचिन दादा शेडगे आणि सचिन बादापुरे यांच्या नेतृत्वाखाली खेळ कसा करणार. यश शेडगे मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा शशिकांतजी भगत. इथे बॅट जोरकस फिरवली होती, अपील पाहायला मिळते परंतु हा चेंडू येतो डॉट. पाहता क्षणी पाहतो पहिल्या षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 धावा. धोक्याची घंटा लावली गेली ती म्हणजे टीम अंबानी साडी. खऱ्या अर्थानं अखाती देशापर्यंत जी वाहिनी आपल्याला आज पाहायला मिळते, याच विभागाचा मान सन्मान, रायगड भूमीवरची ही शान जी क्रिक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून अर्थातच संदेश दादा भगत
यांच्या स्वप्नातून साकार झालेली वाहिनी, त्याचबरोबर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सन्माननीय विनायकजी पाटील. दुसऱ्या बाजूला कॅमेरेमॅन, 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अर्थात सोमनाथजी रास्ते आणि आकाश राठोड यांची देखील आजच्या दिवसातील मेहनत कौतुकास्पद राहिली गेली. मित्रमंडळी सातारकरांनो, ही वाहिनी आवडली असेल तर जोरदार आपण नक्कीच टाळ्या देखील वाजवूयात आणि त्याचबरोबर या वाहिनीला जास्तीत जास्त उंच दर्जा देऊयात. ही आम्हा सातारकरांची जबाबदारी आहे. आता गोलंदाजी मार्कर गोलंदाज कोण असेल? नितीन भगत आपल्याला पाहायला मिळते. सचिन भगत यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता खेळ कसा राहील? फक्त 5 धावा पावलेच्या षटकामध्ये कंजूस गोलंदाजी. स्ट्रायकर एंडला पाहतो आपण. इथे छोटा बॅकेट पाहायला मिळते. तिथे गणेश भगत अक्षरशः प्रयत्न केला अफलातून. 100% मित्र म्हणेन आज गाठवण संघ 100% प्रयत्न देतोय, परंतु या 100 मध्ये अजून एक ऍड करा आणि 101% नक्कीच झाले या मॅच मध्ये. अकरा चेंडू 23 धावा, परंतु स्ट्रायकर एंडला रन मशीन मैदानामध्ये आहे. नाव त्याचं केतन शेडगे. इथे एक कंटेनर, 2 टमटम आणि चेंडू सीमारेषाबाहेर. चिंटपाका डम 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 डम. षटकार आला बॅट्समन केतन शेडगेच्या बॅट मधून. रिफ्लेक्शन फ्लो सर्व काही सांगून दिला गेला. उंच लांबच दूरच दूर गेला. षटकार आला केतन शेडगेच्या बॅट मधून. आता मॅच फिरली गेली. समीकरण देखील बदललं गेलं. धावफलकावरती जाऊयात आपण. धावफलक जाऊन बोललो 12च्या घरामध्ये 10-17चं समीकरण. मित्र म्हणजे नितीन भगतला स्वप्नातील चेंडू हाताळावे लागतील. सोन्याचे चेंडू या क्षणाला हाताळावेच लागतील. इथे सुरेख चेंडू कमबॅक केला मित्र म्हणेन. या चेंडूचा भरणा करावा लागेल नितीन भगत यांना. विकेट आली नाही तरी चालेल, परंतु आपल्या टीम साठी जास्त धावा खर्च करायच्या नाहीत, हे मनाशी ठाणलं गेले पाहिजे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल नितीनजी भगत यांचा. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? मित्र म्हणून बॅटर रेडी नव्हता, परंतु गोलंदाजाने चेंडू फेकला गेला. पंचांनी लगेच त्वरित इशारा केला की थांब रे बाबा थांब. समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळते येणारे चेंडू असतील 9, धावा बनवाव्या लागते 17. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. हे 3 चेंडू मॅचचा रिझल्ट कोणाच्या बाजूला जाईल हे सांगून देणारे. इथे अजून एक भाजीत भाजी कोबीची आणि पहिली लाईन मारायला पोरगी असावी मामाची. षटकार आला केतन शेडगेच्या बॅट मधून. वन मॅन शो, वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून 2 लगातारचे षटकार आले. मॅच उद्ध्वस्त केले मित्र म्हणेन. आता येणारे चेंडू असतील 8, धावा बनवायला लागतील फक्त 11. केतन शेडगे, अरे रख हौसला ओ बुलंद, समंदर भी आएगा, पैसे के पास चलकर खुद समंदर भी आएगा. इथे पाहतो फटका जरूर आलाय. तिथे क्षेत्ररक्षक डावखुरे आताचे सूर्य फेके आणि तिथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अगं पोरी सपनात येणार आणि या बॉलरच्या कानाखाली 7-8 देणार. चुकी केली मित्र म्हणेन या क्षणाला. थ्रो मित्र म्हणे सूर्य फेकला होता, परंतु जज झाला नाही. आता शेवटचा चेंडू 7-9 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बरं का मंडळी, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? 7-9चं समीकरण. केतन शेडगे वन साइड हिरो. इथे आता जेल महत्वाचा आहे.
आता झेल महत्वाचा आहे, झेल देखील केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आनंदाचं वातावरण. मान्यवर, ही विकेट गेल्याच्या नंतर नक्कीच पाहतात आपण टीम घाटवण संघाला असा आनंद झाला असावा. असुरी आनंद, पहिला पुत्र प्राप्तीचा आनंद, नवे नवे तर गुवाहाटीला जाऊन मंत्री झाल्याचा आनंद झाला असावा. आणि तोच आनंद पाहता पण डगआउट मध्ये पूर्ण टीम अर्थातच घाटवण टीमच्या माध्यमातून. आता समीकरण येणार असतील चेंडू 6 धाबा बनवाव्या लागतील 9 धाबा. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे चेंडू 6-9 धावाची आवश्यकता. काय घडणार आहे मॅच मध्ये, काय घडणार मॅच मध्ये? मॅचचं सस्पेन्शन अजून देखील बाकी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका टीम घाटवण. 6 चेंडू 9 धाबा, 9 धाबा 6 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यशवंत कीर्तिवंत. आता ती कीर्ती पाहिली मिळेल का? परंतु पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला गेला. बॅट्समन यश शेडगेच्या बॅट मधून आलाय चौकार. तर आपण प्रकाश दादा बादापूर यांच्या माध्यमातून जर का टीम अंबानी मॅच विजयी झाली तर 501 चा धनादेश दिला जाईल. मॅच देखील महत्वाची आहे, पैसा देखील महत्वाचा आहे. पैसा खर्च केला या दानशूर दातृत्वानं अर्थातच प्रकाशजी बादापूर यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे पाहतो आपण, जोरकस बॅट फिरवली होती परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये फक्त मिळेल 1च धाव. येणारे चेंडू असतील 4 धावा बनवाव्या लागतील कंपल्सरी 4. आता मॅच कशी होणार? स्ट्रायकरला विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक कोणता फटका खेळणार? या मॅच वरती प्रभुत्व कोण गाजवणार? 4 चेंडू 4 धावा. यशवंत गोलंदाजी मार्क वरती. इथे झेल जरूर उडाला, तिथे क्षेत्ररक्षक कोणता नाही. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मानस झाला गेला दुसऱ्या धावेचा मानस. आणि फक्त आता 2 धावेची आवश्यकता असेल. 3 चेंडू 2 धावा. हा चेंडू खूप आणि अत्यंत महत्वाचा राहील. यशवंतला आपली कीर्तिवंत कामगिरी करावी लागेल आणि मी तर म्हणे मॅच मध्ये पुनरागमन करावं लागेल. चेक. त्याचबरोबर बॅट्समनने कोणत्याही प्रकारचा अंपायरशी संवाद करायचा नाहीये. तुम्ही तुमचा खेळ करा. अंपायर आहेत, ऑफिशियल पंच आहेत आणि हा विजयाचा चौकार अंबानी टीमच्या खेळाडूच्या बॅट मधून आलाय आणि अंबानी संघ जाऊन पोहोचलाय टॉप 4 मध्ये. अंबानी संघाचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच. वेल प्लेड अंबानी टीम.